अजित पवारांना मी या संदर्भात गुन्हेगार ठरवत नाही आम्ही, पण अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोडू नये. ते जे बोलत असतात, भाषणं करत असतात, लोकांना ज्ञान देत असतात, तुमचे पाय मातीचेच आहेत. ताबडतोब तुमच्या आमदाराने त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करा, त्याचं जात प्रमाणपत्र बघा, त्याचं मग आतापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं. ही परत दुसरी धमकी आहे. पहिली धमकी अजित पवारांनी दिली आणि दुसरी धमकी, जर आमच्या नेत्याचा संदर्भात काही कराल बोलाल तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काम करू देणार, हे त्या आमदाराचं पत्र सांगतं. UPSCला पत्र लिहित आहे, त्या अधिकाऱ्याचं चौकशी करा. का तर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो हे सांगितलं, जे त्याचं काम आहे. जे त्याचं काम आहे IAS IPS, ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा म्हणतात, त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाचं एक काम आहे की जर मंत्री राज्यकर्ते चुकत असतील तर नियम काय आहे, संविधान काय आहे हे दाखवून देणं हे काम आहे. त्या महिलेचं काय चुकलं अधिकाऱ्याचं? दुसऱ्याच्या फोनवर राज्याचं उपमुख्यमंत्री तिला बेकायदेशीर कामाला संरक्षण द्यायला सांगतो आणि त्या महिला अधिकारी असं सांगतायत की तुम्ही डायरेक्ट माझ्या फोनवरती फोन करा, गुन्हेगाराच्या फोनवरून मी तुमच्याशी बोलणार नाही. समजून घ्या, ज्या गुन्हेगारावरती मी कारवाई केलेली आहे, कारवाई करते आहे, त्याच्या फोनवरती उपमुख्यमंत्री हे महिला उपअधीक्षकाला धमकी देत आहेत आणि ते त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते थेट माझ्या फोनवरती फोन करा. यात काय चुकलं? बरोबर. पवारांना जे सांगायचं आहे ते त्यांनी थेट त्या महिला अधिकाऱ्याच्या फोनवरती फोन करून सांगायला पाहिजे. हा एवढाच विषय.